म्हणजे जे बहुमत त्यांना मिळालं आहे हे बहुमत साधं नाही. इतकं बहुमत मिळाल्यावर दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री आणि सरकार स्थापन व्हायला पाहिजे होतं 26 तारखेला. निवडणुकीच्या आधी सांगितलं जात होतं की 26 तारखेला मुदत संपते विधानसभेची, आणि त्या दिवशी सरकार जर आलं नाही आमचं, जेव्हा आम्ही आशादायी होतो तेव्हा, त्यामुळे तिथे राष्ट्रपती राजवट लावली जाईल. आता 26 तारीख उलटून गेली, विधानसभेची जी मुदत आहे ती संपली. 3 पक्षाच्या आघाडीला, युतीला सैतानी बहुमत मिळालं आहे. त्यामध्ये भारतीय जनता पक्षाला साधारण 140 जागा आहेत असं मी मानतो, त्यांचे इतर सगळे मित्र पक्ष वगैरे पकडून. तरी जर राज्याला मुख्यमंत्री लाभला नसेल तर 3 पक्ष जे आहेत, अजित पवारांचा पक्ष असेल, एकनाथ शिंदेचा पक्ष असेल, देवेंद्रजींचा पक्ष असेल, यांचं तंगड्यात तंगडं अडकलेलं आहे आणि एकमेकाच्या छातीवर बसण्याचा कार्यक्रम पडद्यामागे सुरू आहे. मग बहुमत लोकांनी तुम्हाला कशा करता दिलं बरं? हे दिल्लीचे जे शूरवीर आहेत सगळे आमचे भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व, ते डोळे वटारले की सगळे गप्प बसतात असा आतापर्यंत अनुभव होता. पण त्यांनी जे बंडखोर निर्माण केले, त्यांनी जी भूत निर्माण केली महाराष्ट्रामध्ये, ती त्यांच्या वटारलेल्या डोळ्यांना घाबरत नाहीत असं दिसतंय. आणि आव्हानाची भाषा देऊन ते मोदी आणि शहांनाच आव्हान देत आहेत असं चित्र आज तरी दिसतंय. आता हे सरकार कधी येईल, महाराष्ट्रात त्यांचं राज्य कधी येईल, मुख्यमंत्री कधी होईल, याच्याविषयी अजूनही राज्यामध्ये संभ्रम आहे. आम्ही अपेक्षा करतो की महाराष्ट्राला लवकर एक सरकार मिळेल, मुख्यमंत्री मिळेल आणि कारभार सुरू होईल. एक चर्चा होती की एकनाथ शिंदेंना भाजपकडनं लोकसभेनंतर शब्द दिला गेला होता की तुमच्या कितीही जागा आल्या तरी मुख्यमंत्री पद तुम्हाला दिलं जाईल. भारतीय जनता पक्षाचा शब्द जो असतो तो शब्द गांभीर्याने घ्यायचा नसतो. भारतीय जनता पक्षाची भूमिका ही गरज सर्व वैद्य मरो, वापरा आणि फेका, यूज अँड थ्रो. त्याच्यामुळे त्यांनी दिलेल्या शब्दांनंतर आणि शब्द फिरवल्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण कसं बदललं हे आपण पाहिलं असेल. आणि फिरवलेल्या शब्दाचे सगळ्यात मोठे व्हिक्टीम ही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीची शिवसेना आहे. भारतीय जनता पक्ष कधी शब्द पाळत नाही, कधी नाही. मग तो शब्द खुलेआम दिलेला असो, बंद दाराआड दिलेला असो, बाळासाहेब ठाकरे हिंदुहृदय सम्राट यांच्या खोलीत दिलेला असो, प्रधानमंत्र्यांच्या खोलीत दिलेला असो किंवा अमित शहांच्या कार्यालयात दिलेला असो, असे कोणते शब्द पाळणं हे भारतीय जनता पक्षावर कधीच बंधनकारक नसतं. आणि ती नैतिकता ते पाळत नाहीत, पाळत आलेले नाही. त्यांना एखादा पक्ष फोडण्यासाठी, सरकार पाडण्यासाठी जेव्हा एखाद्याची गरज असते तेव्हा त्या आश्वासना आणि वचनांची बरसात करतात आणि त्यांचं काम भागलं की त्यानंतर ते लाथा घालतात. हे तुम्हाला आता महाराष्ट्रात दिसतंय. शिवसेना आणि भाजप एकत्र होती तेव्हाही हा अनुभव आम्ही घेतलेला आहे. सर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच होतील की पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडनं वेगळ्या नावावरती चर्चा? कारण भाजपला इतकं मोठं यश मिळाल्यानंतर मुख्यमंत्री भाजपचाच होईल अशी चर्चा आहे. भारतीय जनता पक्षाला इतकं मोठं यश मिळालेलं आहे, याला पाशवी म्हणतो मी. हे पाशवी यश जे असतं बहुमत, हे देशाला आणि राज्याला हानिकारक असतं. हुकुमशाही मनमानी वाढत जाते, लोकशाहीचा पदोपदी खून होतो, भ्रष्टाचार वाढतो, अडाणीसारखी भूत निर्माण होतात. त्याच्यामुळे आता भारतीय जनता पक्षाने कोणाला मुख्यमंत्री करायचं आहे हा त्यांच्याकडे बहुमत असल्यामुळे हा त्यांचा प्रश्न आहे. पण महाराष्ट्राला सरकार प्राप्त व्हावं आणि ते लवकरात लवकर मिळावं अशी जर जनतेने अपेक्षा केली असेल तर ती चुकीची नाही. आणि सरकार यासाठी हवं आहे की त्यांनी जी आश्वासनं दिलेली आहेत की लाडक्या बहिणींना आता 2100 रुपये देणार, बहिणी वाढ बघतायत, 2100 रुपये देणार, बहिणी वाढ बघतायत. कर्जमाफीची घोषणा केली आहे, शेतकरी वाढ बघतायत कधी कर्जमाफी होते. अशा अनेक योजना आणि घोषणा त्यांनी करून ठेवल्या. त्याच्यामुळे बहिणी, शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार हे वाढ पाहत आहेत. म्हणून सरकार ताबडतोब यावं.
सर, तुमच्या विरोधी पक्षाकडनं एक आरोप केला गेला होता मतदानाच्या आणि इतर सगळ्या मुद्द्यांच्या अनुषंगानं काही गोंधळ झाला अशी तुमच्या सगळ्यांची भूमिका होती की तशी मांडणी तुम्ही केलेली होती. पण आता राज्य निवडणूक आयोगाकडनं स्पष्ट करण्यात आलं राज्य आहे निवडणूक की आकड्यांमध्ये कुठलीही तफावत नाहीये. राज्य निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्ट, न्यायालय ह्याच्यावरती विश्वास ठेवावा अशी परिस्थिती या देशात राहिली आहे का? ज्या देशामध्ये गौतम अडाणीच्या भ्रष्टाचारावर बोलताना विरोधी पक्षाचा माईक बंद केला जातो, ज्या देशाच्या सरन्यायाधीशांच्या घरी देशाचे प्रधानमंत्री जाऊन मोदक खातात गोडगोड, ज्या देशामध्ये न्यायालय दबावाखाली वावरली जातात, निवडणूक आयोग हा स्वतंत्र राहिलेला नाही. त्या निवडणूक आयोगाच्या निवेदनावर आपण काय विश्वास ठेवायचा? आम्ही डोळ्याने पाहिलंय, आम्ही अनुभवलेलं आहे, आम्ही फील्डवरती होतो. निवडणूक मी कालच एक माझ्या एक्स माध्यमावरती एक ट्विट केलं आहे. महाराष्ट्रातल्या एका विधानसभा क्षेत्रामध्ये गुंडांच्या टोळ्या कशा प्रकारे मतदारांना रोखत होत्या दहशतीच्या माध्यमातून, त्याच्यावरती निवडणूक आयोगाचं काय म्हणणं आहे? हे राज्यात ठिकठिकाणी झालेलं आहे. यंत्रणेचा गैरवापर हा राज्यात इतक्या ठिकाणी झाला आहे आणि त्याच्यामुळे मतदानावरती प्रभाव पडलेला आहे. आणि इलेक्शन कमिशनला वारंवार निदर्शनास आणून सुद्धा बंद पडलेला ईव्हीएम, बिघडलेला ईव्हीएम मधले घोटाळे, बटन दाबायचे आणि व्हीव्हीपॅट दुसरा जातोय हे दाखवून सुद्धा हे जे निवडणूक आयोगाचे जे मालक आहेत ते आपलीच भूमिका रेटत असतील तर या देशातल्या लोकशाहीवरती अंत्यसंस्कार पूर्ण झालेले आहेत. तुम्ही आता न्यायालयाचा विषय काढला. काल धनंजय चंद्रचूड यांनी एका वृत्तसंस्थेला मुलाखत दिली आणि त्यांनी असं म्हटलं की न्यायालय ही विरोधी पक्षाची भूमिका बजावत नसतात. मग न्यायालय ही काय सरकारची भूमिका, भ्रष्टाचारांची भूमिका बजावतात का? चंद्रचूड हे विद्वान आहेत, कायद्याचे अभ्यासक आहेत, देशाच्या सरन्यायाधीशपदी पोचलेली ती व्यक्ती आहे. आम्ही त्यांचा आदर करतो, मला त्याच्याविषयी काही म्हणायचं नाही. पण विरोधी पक्षाची भूमिका बजावा असं त्यांना कोणी सांगितलं? त्यांना काही समजतं का? ते मोठे कायदे पंडित आहेत. न्याय द्या, निकाल द्या, एवढंच आमचं म्हणणं होतं ना. आम्ही दुसरं काय सांगितलं? तुम्ही जो असेल तो निकाल द्या. त्यांनी पक्षांतराला मुभा मिळावी अशा तऱ्हेनं खिडका दरवाजे उघडून ते गेलेले आहेत. कधी कोणी पक्ष बदला, सरकार पाडा, देशाच्या सुप्रीम कोर्टाची जबाबदारी होती घटनेचं, कायद्याचं, संविधानाचं, नीतिमत्तेचं रक्षण करणं. हे सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची जबाबदारी होती. आणि जर आम्ही ती अपेक्षा केली असेल तर त्यात चुकलं काय? इथे विरोधी पक्ष सत्ताधारी हा प्रश्न नाहीये. इथे आम्ही या देशाचे नागरिक म्हणून ही भूमिका त्यांच्याकडनं अपेक्षा व्यक्त करत होतो. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहिलेत मागच्या 2.5 वर्ष. आता चर्चा सुरू आहे की देवेंद्र फडणवीस जर मुख्यमंत्री झाले त्यांच्याकडे उपमुख्यमंत्री पद, पण त्यांनी उपमुख्यमंत्री पद घ्यायला नकार दिल्याची माहिती नाही. त्यांना कदाचित केंद्रामध्ये गृहमंत्री पदाची ऑफर केली असेल, त्या बदल्यात भविष्यात प्रधानमंत्री करतो असंही सांगितलं असेल. भारतीय जनता पक्ष कोणती आश्वासने देऊ शकतं, पण 140 जागा ज्या पक्षाकडे आहेत साधारणतः मुख्यमंत्री त्यांचाच होतो आणि मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचा होईल याच्याविषयी माझ्या मनात तरी शंका नाही. आज संसदेचं अधिवेशन सुरू आहे. तुम्ही सगळे विरोधी पक्षांची बैठक देखील 10 वाजता आहे पार्लमेंटमध्ये. ईव्हीएमच्या मुद्द्यावरनं विरोधक आक्रमक असल्याचं बघायला मिळालं. काल आपण पाहिलं असेल की संविधान दिनानिमित्त काँग्रेसची जी रॅली झाली त्यात खरगे साहेब असतील, आमचे राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष, किंवा राहुलजी असतील, आम्ही सगळे असू, प्रत्येकाची मागणी आहे. काल सर्वोच्च न्यायालयानं सांगितलेलं आहे, म्हणजे मी जे म्हणतोय की आमचा राग का आहे की तुम्ही जिंकल्यावर, सर्वोच्च न्यायालय म्हणते तुम्ही जिंकल्यावर ईव्हीएमची तक्रार करत नाही, हारल्या करता. हे चुकीचं आहे. गेल्या 10 वर्षातला ट्रॅक रेकॉर्ड पहा. आम्ही जिंकलो तरी म्हटलेल्या बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या आणि हरलो तरी म्हणतोय बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या. आमचे पक्षाचे अनेक लोक वारंवार ही मागणी घेऊन गेल्या 10 वर्षापासून करतायत. आता न्यायालयावरती आम्ही कसा विश्वास ठेवायचा? तुम्ही विरोधी पक्षाचं म्हणणं ऐकून घ्या असं आम्ही म्हणत नाही. आम्ही विरोधी पक्ष आहोत, पण न्यायालय कोणत्याही पक्षात नाही. या देशातल्या जनतेचा जर निवडणूक प्रक्रियेवरती विश्वास नसेल आणि तरी न्यायालय ती प्रक्रिया रेटत असेल पुढे, तर या देशातल्या सगळ्या संविधानिक संस्था या उद्ध्वस्त झालेल्या आहेत.
सर, या अधिवेशनात कोणते कोणते मुद्दे तुमच्याकडनं विरोधी पक्षाकडनं स्पेसिफिकली लावून धरले जाणार किंवा त्याच्यावरती आवाज उठवला जाईल? पहिल्याच दिवशी जेव्हा आमच्या विरोधी पक्ष नेत्यांनी गौतम अडाणीच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा उचलला तेव्हा त्यांचा माईक बंद केला. ज्या दिवशी माईक बंद केला, संसद बंद केली, राज्यसभा अध्यक्ष प्रमुखांनी, चेअरमननी, हाच मुद्दा आज पुढे जाईल. त्यानंतर पाहू. चलिए बोले, क्या बात है आप? सर, महाराष्ट्र के विधानसभा के रिजल्ट आए लेकिन अभी तक मुख्यमंत्री कौन है डिसाइड नहीं हुआ है. क्यों इतनी देरी है? देखिए, उनको भारी बहुमत मिला है. महाराष्ट्र में बीजेपी, शिंदे गुट और अजित पवार गुट को इतना बहुमत मिला है जिसे हम कहते हैं कि पांचवी बहुमत, सैतानी बहुमत. फिर भी 6-7 दिन हो गए, मुख्यमंत्री या सरकार नहीं बन पा रही है. उसका मतलब क्या हम समझ सकते हैं? दर दिन एक नई खबर आ रही है. कोई बोलता है उसका मुख्यमंत्री होगा, कोई बोलता है उसका मुख्यमंत्री होगा. 26 तारीख को राज्य के विधानसभा की मुदत खत्म हो गई.